ही वाघाटाची जाळी आहे, बघू शकता तुम्ही. बघा इथे याला एक फुल आलेलं आहे. तर हे कोवळं फुल असताना हे पांढऱ्या रंगाचं असतं आणि पक्व झाल्याच्या नंतर हे असं गुलाबी रंगाचं याचं फुल होतं. अशा प्रकारचं हे फुल आहे. आमच्या इकडे याला वाघाटा असं म्हणतात, वाघाटीची वेल असं म्हणतात, वाघाटाची वेल. याच्या कोवळ्या फळाची भाजी केली जाते मित्र. आणि हे फळं आता इथे फुलाच्या अवस्थेत आहे हिवाळ्यामध्ये. उन्हाळ्यात याला फळं येतात. उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्यापर्यंत, पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत हे फळांची भाजी खायला मिळते. हे बाजारातही विकत मिळतात. याला वाघाटी असं म्हणतात. पण याचं जे नाव आहे, याला संस्कृतमध्ये व्याघ्रनखी मानलं जातं आणि हिंदीत याला गोविंद फळ या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये व्याघ्रनखी, हिंदीमध्ये गोविंद फळ आणि याचं इंग्रजीचं नाव आहे कॅपेरिस झिलेनिका. आता ही वनस्पती मित्र महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आपल्याला कुठे सहजरित्या सापडू शकते आणि हिचा जर आपण जीवनामध्ये वापर केला तर नक्कीच बराच पैसा ही आपला आणि बरंच दुःख हे माणसाचं वाचू शकते. त्यामुळे वनस्पतीची ओळख करून घ्या. आणि ज्याला वनस्पती ओळखायला नाही आली त्याने गुगलवर जाऊन कॅपेरिस झिलेनिका असं सर्च करा, तुम्हाला तिथं याचे फोटो वगैरे पाहायला मिळतात. या वनस्पतीचं मूळ मित्र औषध आहे आणि या निसर्गानं ते मानवासाठीच एक औषध म्हणून या सृष्टीमध्ये तयार केलेलं आहे. ही बऱ्याच वर्षाची जुनी वेल आहे. तुम्हाला मी जर खोडंही दाखवतो तर ही खूप जुन्या वेल आहे, खूप पसरलेली आहे, मोठमोठ्याली वेल आहे. पण हिचं जे मेन बुड आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. हे बघू शकता तुम्ही. आणि पूर्वजांनी याचा कसा शोध लावला आहे ते माहीत नाही, पण हे जे याच्या अंगावर तुम्हाला दिसतं हे असे पुढं काट्याचे जे येतं, याला असे जोडीनं काटे येतात बघा. बघू शकता ही काट्याची जोडी आहे, इकडून काट्याची जोडी आहे, वर काट्याची जोडी आहे, असे जोडीनं याला काटे येतात. याच्यावरून ही वनस्पती ओळखता येते. पण हे जे काटे आहेत मित्र हे आपल्या शरीरावर जसे गळू, बेंड, काही घामगंडलं वगैरे येतात ना, तर याच्यासाठी याच्या मुळाचा वापर केला जातो आहे. तर पूर्वजांनी याचा शोधच कसा लावला मला हे कळत नाही, की हे बघितलं याच्यावरून याचा शोध लागला असेल का काय झालं असेल. कारण हे याचे जे काटे येतं ना, याच्या काठवरचे जर काटे बघितले या जुन्या वेलीचे, कारण हे नव्या वेलीत लक्षात येत नाही, पण हे जे जुन्या वेली येतात याच्यावर याचे जे आपल्या शरीरावर जसे ते घामगंडलं येतात त्याच प्रकारचा आकार या काट्याचा तुम्हाला पाहायला मिळतो. बघू शकता तुम्ही. याच्यामुळं बहुधा पूर्वजाला याचा शोध लागला असेल मला असं वाटतंय. आता काय खरं असेल ते असो. तर मित्रो या जी वनस्पती ही जी वेल आहे हिची मुळी जी आहे ही आता खूप खोलवर गेलेलं आहे. याची जी मुळी आहे ही मुळात औषधी असते. हे जे लहान मुलं किंवा मोठे माणसं का असे ना, त्याचे जर तोंडातून जास्त लाळ गळत असली, खाली वाकल्यावर लाळ गळती कोणाची, तोंडामध्ये पाणी येतच राहते. जर अति लाळ गळत असेल तर त्याच्यासाठी या वाघाटीची जी मुळी आहे तर ती मुळी पाण्यामध्ये उगाळून ते पाजली तर 2-3 दिवसामध्ये ही लाळ गळायची जी आहे तर ही बंद होऊन जाते मित्र. तसंच हिचा दुसरा फायदा आहे की ती मुळी पाण्यात उगाळून जर आपले जे घामगंडलं वगैरे गळूचे गाठी येतात शरीरावर, त्या गाठीवर लावलं तर त्या गाठीसुद्धा जिरून जातात मित्र. आल्यानंतर लवकरात लावून द्यायचं, त्याला लगेच जिरून जातात. आणि याचा तिसरा आणि महत्त्वाचा उपयोग मी तुम्हाला सांगतो की हे भगंदरावरचं एक म्हणजे खूप जबरदस्त औषध आहे मित्र. याचे रिझल्ट खूप चांगले येतात. अनुभव मी ज्याचे घेतलेले आहेत त्याच्यामुळं याचा तुम्ही वापर करून बघा. तर याचं ज्या मुळाचं तेल जे आहे ते भगंदराच्या उरण भरून आणण्यासाठी खूप कामाची औषधी आहे. तर याचं तेल कसं बनवायचं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की याचं जे मूळ असतं ते मूळ पाण्यात उगाळावं लागतं आणि त्याचा जो मलिदा निघतो, जो लगदा निघतो, तो तिळाच्या तेलामध्ये कढवायचा आणि तो पूर्ण जळेपर्यंत कढवल्याच्यानंतर
पूर्ण जळू द्यायचा त्या तेलामध्ये आणि काळा झाल्याच्या नंतर मग त्याला काढून घ्यायचं, गाळून घ्यायचं आणि गाळल्याच्या नंतर त्या तेलाचा वापर आपल्याला भगेंदराचा उरण जो असतो तो भरून आणण्यासाठी त्याचा वापर आपल्याला करता येतो. तर काहीच नाही, ते तेलामध्ये कापसाची वात बुडवायची, आपली कापूस बुडवायचा त्याच्यामध्ये, आणि जो उरण आहे तो आपला भगेंदराची, कारण गुदद्वाराच्या आजूबाजूला ती एखादी गाठ येऊन त्याची जखम झालेली असते तिथं, त्या ठिकाणी असा भगेंदर जर कोणाला झाला असेल, भगेंदर म्हणजे गुदद्वाराच्या आजूबाजूला एखादी गाठ येऊन त्याचं गुदद्वाराच्या बाजूला जखम होती, त्याला भगेंदर म्हणतात. कारण ते एक आउटलेट काढल्यासारखं जे मित्र, कारण आतला जो मळ आहे ते त्या गुदद्वारातून आणि ते जे भगेंदराचा जो हे आहे त्याच्यामधून सुद्धा मळ बाहेर येतो, ते खूप वेदना होत असतात. अशा वेळेला या वनस्पतीचा जर आपण वापर केला तर निश्चित याच्यापासून आपल्याला चांगला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी जबरदस्त वनस्पती आहे. कारण आजकाल भगेंदरचं ऑपरेशन करायचं म्हणलं तर 10-15 हजार रुपये तरी, 10-20 हजार रुपये तरी लागतील मित्र, 5-10 हजार रुपये लागतील. या वनस्पतीचा तुम्ही एकदा उपयोग करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा जा, कारण तुम्ही कमेंट केल्यावर लोकांनाही त्याच्यावर विश्वास बसेल. अनुभव घ्या, कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यापूर्वी एक लाईक करून जा भावांनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये.